आता सोडून तो सुपंत घेतो का? आता काळाची बुद्धी झाली आतापर्यंत कोणती बुद्धी आता कोणती बुद्धी झाली? मिथ्यात्व बुद्धी इच्छेचा विषय होत नाही. तसं हे जगत मिथ्या असं म्हटल्यानंतर ते जगताच्या निवृत्तीची इच्छा होत असते. सत्यत्वाची बुद्धी निघून जात असते. जगत हे मला मिथ्या पदार्थाची इच्छा कशा जाते? आपण थोडे मुक्त झाला उपरी विश्वावास्य किंचित जगत माझा तत्वदर्शी पुरुष जगताचा मिथ्यात्व अनुभव आल्यानंतर इच्छेचा विचार बरं जगत तुझ्या जीव विचारामध्ये जोखीम स्वरूप आहे ब्रह्मरूप आहे तो हे सिद्ध करून जीवाचं स्वरूप मध्ये काय तो करताय का तो भोगताय का तो काहीच नाही. माझा जीवाचं स्वरूप जर त्या ठिकाणी व्यक्त होत नाही. भोगता जीव आहे का? आत्मा कुठं भोगताय करताय का? भोगता सिद्ध होत नाही. कस्य काम आहे ते काय एका पदाचं वर्णन असेल. भोग्यही नाही भोगताही नाही. दुःखाचा काय जागा अभाव जागा त्यानंतर दुःखाभाव तुम्ही चंद्रस्य काम आहे शरीर संजय सगळ्या दुःखापासून तो निवृत्त होतो. कामाप्ती ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर म्हणजे सर्व आनंद आहे. कोणाचा आनंद आहे बघा आता ज्याच्यामध्ये आहे प्रकरणामध्ये सगळे आनंद आहे ब्रह्माचे आनंद आहे. आणि त्याला मुख्य आनंद प्राप्त झाला असल्यामुळे इतर कोणत्याच पदार्थाची इच्छा करीत नाही ना. त्याला कामाप्ती राजाला मिळवावं लागते. राजमुखाची तृप्ती सारखी एखाद्या ठिकाणी दोष दर्शन आहे म्हणून इच्छा नाही. एखाद्या ठिकाणी सर्व पद प्राप्त झाली आहे. नरेंद्र मोदीला काय फॉर्म करावं लागतं का सरपंच करता त्या पदात सगळी पद काय गई नको ऐकून देतात. सुखा वैकुंठाची ज्ञान त्याला माझ्या कृतकृत्यचा प्राप्त एक वस्तू प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्याची जीवच होत नाही. त्याला म्हणत असतात प्राप्त करतात. ब्रह्मानंद प्राप्त झाल्यानंतर हितप्रज्ञस्य भगवान काय तिथे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतच बसले बाबा वैशाब्राह्मण सिद्धी दिवसभर अभ्यास करत होते भगवान. रात्री अभ्यास करून दिवसा सांगत होते. जिथं संपत आहे त्याला म्हणायचं परमार्थ. पण किती जरी केला तरी संपत नाही. त्याला काय म्हणायचं संसार. किती जन्म झाला इतके अंगाचे जार वगैरे आधी करून त्याच्यामध्ये चाललेले आपले दुःखाभाव कामाप्ती पुढे कृतकृत्यता आणि प्राप्त ब्रह्मानंदाचं ब्रह्मस्वरूपाला पोहोचल्यानंतर पुढे प्राप्त संपलं सगळं. त्याला म्हणायचं प्राप्त ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सगळ्या इच्छा काय होतात काम क्रोध रूप निमाली ठाई झाली. मुक्ती आनंदात असतो ते करतो. ते काय झालं 7 प्रश्न दिले मला 7 पैकी 5 लिहा. याने 7ही लिहून ठेवले. तुकडा तिथं बसायचं ते
ब्रह्मानंद प्राप्त झाल्यानंतर पुढे कोणताही आनंद शिल्लक राहत नाही. त्याला म्हणतात प्राप्य प्राप्य असं. त्यामुळे पंचदशी ग्रंथामध्ये याचा विचार केला आहे. आता पुढे कोणता आहे विषयानंद. ब्रह्मानंद विषयानंद नाम पंचदशाध्याय पंचदश ब्रह्मानंदे विषयानंद प्रकरण. ब्रह्मानंदे विषयानंद नाम पंचदशाध्याय. ब्रह्मानंदाचा संशय कोणता विषयानंद. ब्रह्म जर आनंद रूप नसतं तर किती विषय सेवन केले तरी आपल्याला आनंद झाला नसता. ब्रह्माकडून आनंद आहे, स्वरूप आहे. पण विषयामध्ये असणारा आनंद विषयाला संकोला जायचा. पण तो अल्प आहे. काय पोट भरेल इतकं नाही. त्याच्याकरता आपल्याला मूळ आनंदाकडे जायचं. कोणत्या आनंदाकडे म्हणला हा आनंद आला कुठं, मग त्याच्याद्वारा कुठं जायचं मूळ आनंदाकडे. तेव्हा आता तर विषयानंद आहे. ब्रह्मानंद विषयानंद नाम पंचमाध्याय पंचदशम ब्रह्मानंद विषयानंद प्रकरण. ब्रह्मानंद म्हणले विषयानंद शेवटचं प्रकरण आहे. आता तर विषयानंद ब्रह्मानंदांश भाव निरुक्तते द्वारभूत तदंशतम श्रुतिर्जग. आता तर विषयानंद ब्रह्मानंद स्वरूप भाव निरुक्तते. हा विषयानंद आहे, ब्रह्मानंद अंश आहे. ब्रह्मानंदाचा काय अंश अंश समजते. अंशी भाव ज्याचा असतो त्याला अंश म्हणायचा आणि ज्याच्यापासून मिळत त्याला अंश म्हणायचा. गीतेमध्ये सुद्धा 15व्या अध्यायामध्ये ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातन हा जीव किंवा स्वरूप आहे तो ब्रह्मानंदाचा अंश आहे. एक अंश आहे नसती तर अथवा भावनायतेन किंज्ञातेन इष्टभ्यामिदं कृष्णं एक अंश. म्हणलं जगत किती एका अंशावर आहे. तत्रेक असतं जगत कृष्ण अपश्यत देवाच्या पृथ्वीवर कण कशी असतात त्याप्रमाणे जगत आहे. पृथ्वी केवढी असली पाहिजे. जगात केवढा आहे. समुद्राचा तरंग तेवढं जगत आहे. समुद्र केवढा आहे. पण परमात्म्याचा अंत लागू शकत नाही. नदैव दुःसुरगणा प्रभवं आमादेवी देवाना. उदरातला शक्य आहे का त्याचा अंत लागू शकत नाही. तात्पर्य कशा करता सांगितलं निरूपण कशा करता त्या विषयानंद ब्रह्मानंदाचा अंश भाग आहे. ब्रह्मानंदाचा अंश असल्यामुळे आपल्या एक रस्ता हॉटेलमध्ये गेला कुठे लाजवाले काही मिसळ खारा गोड स्वीट बंद ठेवा. मला खारा द्या म्हणजे तिथे तिखट मीठ असतं त्याला काय नंदशीवर खारा झोप लागली त्याला बघा. ते खाता त्याला गोड लागायला लागला. मला खारा मागितला गोड लागला. बिल द्यावं लागेल. मला करा विचारलं खारा मागितला म्हणजे गोड कशाला दिला आम्हाला थोडंफार. पण त्यांच्या चौकशीला काहीतरी सुरुवात केली. मग ते चौकशी चालली ती प्लेट असते ना त्या प्लेटमध्ये दिले जात असते. ते काय झालं खारा देण्याच्या त्या प्लेटमध्ये ती प्लेटमध्ये अगोदर श्रीखंड खाऊन गेला. श्रीखंड श्रीमंत लोकांचा श्रीखंड खाणं म्हणजे काही अर्धा खातात अर्धा टाकतात. आणि त्या बाईनं गडबडीमध्ये बशी काय केली त्याच्यानं मिसळ भरली. ते गोड
म्हणलं हा जो खूप आनंद आहे त्या माणसाने खाल्लेल्या श्रीखंडाचा मग तो आनंद आला कुठून? श्रीखंडात तरी कुठून आला? साखरेत तरी कुठून आला? गोड वेळ साखरेचं काय? त्याप्रमाणे विषयानंद म्हणजे विषयामध्ये आलेला आनंद शोधापर्यंत जायला. मग शेवटी त्याचा तो कोणता ठेवायला? ब्रह्माचा तो काय आहे? भ्रमाचा आपल्याकडे काय? वेदांत शास्त्रामध्ये भ्रमनिवृत्ती बरं का? विषयाचा आनंद आहे भ्रमला बरोबर. विषय एवढी बोलले संताचं काय असेल? संताला माहिती आनंद जरी शिवण करत असले तरी तो आनंद विषयाचा आनंद कोणाचा आहे? हे कोणाला ज्ञान असेल? मी ऐकलं आहे की पुन्हा सांगायला तयार निरोक्तीला काही दिवस नाही. ते कुत्र्याला वाटत असते रक्त कुणाचं आहे? हाडात नाही. पण ते मनामध्ये कुठलं असते त्याच्यात ऐकलं पुन्हा 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 आरती घडते. अशी माणसं मरून जात असतात क्रांती कधी जात नाही. त्याला वाटत अरे मला तीर्थाना तीर्थाना मारायला लागलेला एवढा तीर्थ काय आणायला दारू शेवटपर्यंत तिथून कुठेतरी महाराज म्हणत झाला एखाद्या पेशंटला म्हाताऱ्याला भेटण्याकरता गेला. म्हातारा चक्क म्हातारा होता आणि झोपलेला होता. गेल्यानंतर बाईने स्वागत वगैरे केलं. म्हणजे महाराज काय घेणार तुम्ही? म्हणायला लागले चहा होईपर्यंत कॉफी जाते कॉफी होईपर्यंत चहा घ्यावा. गेलेल्या माणसाने म्हाताऱ्या माणसाला खूप हका माणसाने डोळे उडत काही नव्हतं. हो हे करेन काही नाही. ते काय झालं? चहा झाल्यानंतर तो कंपनीमध्ये जाता त्याचा खडखडाट झाला. खडखडाट झाल्यावर म्हातारा उठून त्याला विचारलं चहा घेणार का? तर देवाचं नाव घेतलं तर बोलत नाही आणि चहा उठवल्याशिवाय आणि चहा कधी बसून दिसत वयाच्या पिशव्यावर जावं आणि दिवसातून 3 वेळा इथे तुमच्या आळंदीची पाण्याची टाकी काय बघा 85 वर्षाच्या बाजारा तरी चहाची बदली त्याची चहा. सांगण्याचं तात्पर्य कसं आहे? म्हणून विषय ओढी बोलत आहे खऱ्या आनंदाला पारखी झाले. मग खरा आनंदाचा प्राप्त करून घेण्याकरता कोणत्या आनंदाच्या द्वारा जायचं? विषयाचा आनंद नसताना आला कुठं? नळामध्ये पाणी नसताना पाणी आलं. लोखंडाचं कुठं पाणी? मग खऱ्या आनंदाकडे जायचंय ते कुठे? आता तर विषय आनंद ब्रह्मानंद व स्वरूप भाव. तो ब्रह्मानंदाचा काय आहे? अंश आहे. निरुक्त देहात विनाकारण घडीत नाही. द्वारभूत सतत अंशात श्रुतीर जग द्वार आहे. तो कोणत्याही घरामध्ये शिकावं खूप शिरायचं असलं तर अगोदर कशातून त्रास करावा लागतो? द्वाराचा. नंतर माणसाला भेटण्याकरता भेट होत असते. पण जाण्याचा प्रारंभ पहिला रम्मा कोणता आहे? द्वार. म्हणून विषयानंद ब्रह्मानंदाकडे जाण्याचं काय? याच्याद्वारा आपण कोणाकडे जात असतो? ब्रह्मानंदाकडे. आनंदाचा विचार करता येत. ब्रह्मानंद सुधीर जग
मला विषयाचा जो आनंद आहे तो ब्रह्मानंदाकडे जाण्याचं द्वार आहे. मला हे कोण सांगते? हिस्ट्री स्टँडवरचा हमाल सांगतो का? तस्मात् शास्त्रं श्रुती सांगते. निरपेक्ष सर्व श्रुती. तिथं प्रमाण संपले बघा. तोपर्यंत शेवटी नाही का एखादा कीर्तनकार असतो, अनेक प्रमाण देतो आणि तुकोबाराचा प्रमाण दिला म्हणजे आता प्रमाण तुकोबारांचा सांगितलं विषयामध्ये सुख नाही, संपलं. कारण ती वाणी कोणाची आहे? तत्ववेत्तेची आहे. दुसऱ्या एकदा अपील करता महाराष्ट्राच्या न्यायाधीशाकडे अपील होऊ शकले आणि पुढे मग दिल्लीमधला सर्वोच्च न्यायालय तिथं अपील पुन्हा अपील करण्याची जागा काय झाली? त्याप्रमाणे बरं का श्रुती जे सांगते स्वतःच प्रमाण म्हणणार इत्यादी प्रमाणे बाधित होतात. कल्पना करा एखादा मालक असतो, नौकर लोक त्याची कामं करत असतात आणि त्या नौकरामध्ये एक मुनिम असतो, तो सांगत असतो अमकं काम करा, कामगाराला सगळं सोडून ते काम करा. पुढे मालकाचा पोरगा आला, तो सांगायला लागला, म्हणला हे काम तुमच्या मुनिम ज्यांना सांगितलं ना हे काम करा, मला मी सांगतो ना ते काम करा. मुनीजीच्या वर कोण? बरं. पुढे त्याची आई आली, कोण आली? त्याने सांगितलं मला हे काम तुमच्या मुलाने सांगितलं नाही, मला मी सांगतो ना हे काम कर. आणि पुढे मग कोण आला? मालक आला. मालकाने मालकाला सांगितलं हे काम करा. मला तुमच्या निषेधने सांगितलं, मला मी सांगतो. सगळ्याची मत काय केली? आता याचं मत कोणी बाधित करतो का? सगळ्याची मत श्रुती काय करते? तस्मात् शास्त्रं. आता संपलं सगळं. शेवटचं अंतिम निर्णय फाशी देतात ना, त्याचे अर्ज जातात. आणि एकदा सर्वोच्च न्यायालयाचा हे लागल्यानंतर मग कोणी कुठलाही काही करू शकत नाही. मग सांगणारे कोण आहे? तस्मात् शास्त्रं ऐकली आम्ही ज्याची पुढे श्रुती म्हणजे ज्ञान काढण्याचा भाग असताना सगळा श्रुतीमध्ये आहे. एक कर्मकांड, उपासना काढणं, ज्ञान काढ. उपनिषद म्हणजे सगळे काय आहे? उपरे दशो ज्ञान उप म्हणजे जवळ जातोय त्याच्यामध्ये ब्रह्माच्या जवळ निरंब त्याला करणार. उपनिषद ईशावास्य उपनिषद 20 श्लोकाचा आहे भाग. किती? ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् तेन तत्तेन वशे. 12 अध्याय किती श्लोकाचा आहे? 15. उपनिषद किती आहे? आपल्याला सुद्धा एखादा उपनिषद पाठ पाहिजे, पुस्तकं मानवायचे. आम्ही एका बाईकडे जात असतो, तिथंच एक माणूस आहे. मग त्या बाईला म्हणायचे म्हणा उपदेश ईशावास्य उपनिषद म्हणायचं. ईशावास्य मी जाऊन चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आम्हाला शिकवत नाही ना, तुम्हाला शिकवत नाही मला सोडून द्यायचं. शिकवेल का कोणी? नाही शिकवेल. आपली ज्ञानाची प्रतिभा काय केली पाहिजे? वाढवली पाहिजे. नाही प्रवचन कशा करता? आणखी पुन्हा याचं काय केलेलं आहे? त्याचे भाग पाडले आहे. सहेश परमानंद अखंड करत आत्मिका अनन्य आणि बुद्धाने तस्य मात्र प्रयोग म्हणजे सहेश परमानंद अखंड करायचा. शेवटचा आनंद कोणता? परमानंद. आता आनंदाची सीमा काय झाली? नाही का? मग
पण तो आनंद कसा आहे? अखंड आहे का रसात्मक आहे? खंडित आहे का अखंड आहे? काय अन्य रस आहे का एक रस आहे? उसाच्या याच्यामध्ये कुठं खारटपणा असतो का? साखरेमध्ये कुठं तिखटपणा आहे का? त्याचा एक रस असतं. मिरची म्हणण्याचं तिखट दुसरं काय नाही. मीठ कधी गोड लागत असते का? म्हणलं गोड लागला म्हणतो मिठाचा कडा नाही साखरेचा मिठाचा कडा कुठं गोड लागत नाही. अखंड एक रस आहे. आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही. एक रस समजला. अन्य आणि भूताने तसे मात्र म्हणजे नाही. ज्याच्यात आनंदावरती सर्व आनंद काय होतात. झोपेमध्ये विषय नसताना सुद्धा आनंद असतो. तो आनंद कोणाचा आहे? शेवटी माणसाला त्या आनंदाकडे जावं काय करे. किती जरी माणसाच्या समोर विषय असले पण एकदा झोप लागेल. झोप यायला लागली म्हणजे विषयाचा काय करतो तो? त्याग करत असतो. विषय नाही पण आनंद आहे. मग आनंद जो आहे तरी कोणाचा? 11व्या प्रकरणामध्ये त्याचा विषय सांगतो कशावरून तर मी सुखाने झोपलो होतो. काही झालं सुषुप्तीमध्ये दुःखाचा लेश आहे का? किती कॅन्सर ओरडत असला एकदा झोप लागली म्हणजे दुःखाचा काय होतं. पण ती लयरूप निवृत्ती आहे. कोणती? झोपेमध्ये दुःखाची निवृत्ती होते पण पुन्हा आणखी जगायला लागेल तसाच्या. मग त्या आनंदावरून कोणत्या आनंदाकडे जायचं? ब्रह्मानंदापर्यंत जायचं. मग त्या आनंद विषयामध्ये आनंद जो दिसत असतो तो त्या आनंद नसतो. श्रीखंडामध्ये दिसणारी गोडी श्रीखंड दयाची नसून सयश परमानंदात शेवटी परमसिद्धी सर्वांमध्ये आणखी सृष्टी नाही का? आपण म्हणतो कधी आहे अमके आहे तमके आहे पूजा आहे पूजनीय आहे म्हणजे काय म्हणतो सर्वांमध्ये श्रेष्ठ माणसाला कोणी आहे नुसते पूजनीय परम पूजनीय. कोणता शब्द लावायचा? पूजनीय शेवटची मर्यादा बोलली परम म्हणजे आता संपलं. त्याप्रमाणे ब्रह्मानंद कसा आहे? परमानंद. ज्याच्यावरती प्राणी मात्र काय होतात? जगत असतात. अन्य आणि भूतानी तसे मात्र उपजा. ब्रह्म आनंद रूप आहे म्हणून आपल्याला आनंदाचा उपभोग घेता येतो. ब्रह्मात जर आनंद स्वरूप नसेल समुद्रामध्ये पाणी आहे त्याचं विचरण सगळ्या जगात होत असते. समुद्राचा कोरडा असं आलेलं पाणी कुठलं? सगळ्या पाण्याचं केंद्र कोण आहे? समुद्र. तिथून सगळे समुद्री रेखा वर्षा वेद जाळे भगवंताची आज्ञा आहे कोणाला? समुद्र. सगळ्या जगाला काय पुरवलं पाहिजे? पाणी. वर्षा वेद जाळे समुद्र सांडावे. हा पर्वती सांडावे समुद्र ओलांडावे. पर्वती वर्षावे जळे नामदेव महाराजांना तुझ्या सत्याने तुझ्या सत्याने त्याच्यामध्ये वर्षावे जळे वर्षावे जळे प्रत्येकाला आज्ञा केलेली आहे. कारण जगत जगवायचं आहे ना. एका निर्यात बर्तन बाकीचे काय कोरडे राहिले. विज्ञानातली थिअरी वेगळी आहे आणि परमार्थातली विज्ञानातली थिअरी कोणती आहे? समुद्राचे गावात आहे. उन्हाळ्यामध्ये वाफ होते. ती वाफ कुठे जाते? वर जाते. त्याचा काय बनतो? ढग बनतो. आणि तो ढग काय करतो? पाण्याचा वर्षावर. मग त्याला असं विचारलं म्हणलं हे ढगाचं वाफ्याचं पाणी गेलं. मग तो ढग
पावसाळ्यात कसा पडतो, इतर दिवस कुठे थांबला. बरं, दगातून पडणारं पाणी हे कसं पडत? तुम्ही तांबा घेतला आणि असा त्यातलं धारीने पडतो का? पर्जन्याची आता करी कोणीतरी चेतन शक्ती काय केली पाहिजे, त्याच्या आज्ञेने हे सगळं काय होत असते. पण समजलेले काय, कोणीतरी चेतन करता काय केलं पाहिजे. जो चेतन करताय त्याला ईश्वर आहे. ईश्वर वृत्ती आहे. समुद्राला पाणी, समुद्र खूप भारी कोण, समुद्राला पाणी कोणी दिलं? तुम्ही आधी का कोणी दिलं? कोणीतरी चेतन करता काय केलं पाहिजे, त्याच्याशिवाय संमतीला होऊ शकत नाही. विज्ञानातली आहे, कशातली तुमच्या नाही, विज्ञानातली नाही, अध्यात्मातली. विज्ञानातली कोणती आहे? वर जाते काय होते? मग कोणी मग ते काय ईश्वर मान्य करता काय नाही, तयार नाही. मोठे मोठे आहे कल्पना आहे म्हणतात. काय म्हणतात? कल्पना आहे का तुझी बुद्धी तिथपर्यंत पोहोचत नाही. तुझ्या बुद्धीचा दिवाळा निघत. ईश्वर काय केला पाहिजे? तो प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय असता तर चार वाकाने मांडलेला. ईश्वर दिसत नाही म्हणून नाही का, कार्यावरून जायचं. कार्यावरून काय करायचं? ज्यावरती कार्य दिसते, घट दिसतो, त्यावरती कुंभार काय केलं पाहिजे? मला दिसत नाही, दृष्टांत त्या आनंदावर तुम्ही आम्ही सगळे जगत असतो. त्या आनंदाच्या द्वारा आपल्याला मुख्य आनंदापर्यंत जायचं. त्याचा विश्लेषण विधानी विषय आनंदाच्या ब्रह्मानंद लेश प्रदर्शन तदुपासने उपाध्या, त्याच्या उपाध्यांची परत असतात. शांता घोरा तथा मूळ मनसोवृत्ते सुद्धा वैराग्यम शांती इत्याद्या शांत वृत्त्या. शांता घोरा मूळा मनसोवृत्ते. मनाच्या 3 वृत्ती आहे. एक शांत, दुसरी घोर, तिसरी मूळ. या 3 याने आणखी मन स्थिरत्वाला पावलेलं आहे. तेव्हा प्रत्येकाचं लक्षण त्याच्यामध्ये. शांत वृत्तीचं लक्षण कोणतं, घोर वृत्तीचं लक्षण कोणतं आणि मूळ वृत्तीचं लक्षण कोणतं सांगणार आहे. त्याचा विचार कधी करू.